हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री महा एक्झामचं यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 19 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. चला तर मग वळत आपल्या विषयाकडे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या विषयाकडे. तर 19 ऑगस्ट 2026. तर पहिली बातमी आहे, भारताचे 2047पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा लक्ष्य आहे. लक्ष्य 2047पर्यंत 100 गिगावॅट म्हणजे GW अणुऊर्जा क्षमता. सध्याची क्षमता आहे सुमारे 8.78 गिगावॅट. अल्पकालीन लक्ष्य आहे 2031 ते 32पर्यंत सुमारे 22 गिगावॅट. या दशकात 5 नवीन अणुभट्ट्या कार्यान्वित करण्याचे उद्दिष्टही आहे. तारापूर, महाराष्ट्र. भारत स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर 220 MWE आणि SMR 55 चे पहिले युनिट्स तारापूर येथे उभारण्यास अणुऊर्जा आयोगाने मान्यता दिलेली आहे. पुढची बातमी पाहूया. शांती कायदा 2025 अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी व परदेशी सहभाग. तर शांतीचा फुल फॉर्म पाहूया. सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ॲक्ट 25. राष्ट्रपतींची मंजुरी 20 डिसेंबर 2025 रोजी. मसुदा नियम जारी 14 ऑगस्ट 2026 रोजी. रद्द केलेले कायदे. तर अणुऊर्जा कायदा 1962 आणि नागरी अणु नुकसानीसाठी दायित्व कायदा 2010 रद्द केलेले आहेत. प्रमुख उद्दिष्ट आहे भारतातील खाजगी कंपन्या आणि परदेशी भागीदारांना अणुऊर्जा सुविधांची उभारणी, मालकी हक्क आणि संचालन करण्यासाठी क्षेत्र खुले करणे. पुढे पाहूया. FDA संयुक्त उपक्रमांद्वारे अणुऊर्जा क्षेत्रात कमाल 49% FDAला परवानगी. परदेशी तंत्रज्ञान. यशस्वी कार्यक्षमतेचा अनुभव असलेल्या परदेशी रिॲक्टर तंत्रज्ञानाच्या आयातीला व वापराला मान्यता देणे. क्षमता, लक्ष्य व धोरण. तर 2047पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता, स्वदेशी 700 मेगावॅट अणुभट्ट्या आणि 2033पर्यंत 5 छोटी मॉड्युलर अणुभट्ट्या. अणुऊर्जा अभियानांतर्गत द्विस्तरीय विस्तार. तसेच खाजगी क्षेत्राची सुरुवात. तर अदानी पॉवर्सने 2 मे 2026 रोजी 2 उपकंपन्या स्थापन केल्या. रावत भाटा राज अणु ऊर्जा लिमिटेड राजस्थान आणि दुसरे आहे कोस्टल महा अणु ऊर्जा लिमिटेड महाराष्ट्र. पुढची बातमी पाहूया. इस्रोचा 57वा स्थापना दिवस दिनांक 15 ऑगस्ट 2027. आवृत्ती 57वा स्थापना दिवस. स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी. संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई. मुख्यालय बेंगळूर, कर्नाटकमध्ये आहे. अध्यक्ष आहे V नारायण. मुख्य क्षेपणास्त्र केंद्र श्रीहरिकोटा. इस्रोची पूर्वीची संस्था इन्कोस्पार 1962. 15 ऑगस्ट 1969 रोजी इन्स्कोपाची जागा इस्रोने घेतली. पुढे पाहूया. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2026. आवृत्ती 80वा स्वातंत्र्य दिन. ध्वजारोहण व भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी. 2026ची थीम वंदे मातरमचे 150 वर्षे. दुसरा आहे विकसित भारत 2047साठी युवा शक्ती. ऐतिहासिक पहिली घटना पाहूया. लाल किल्ल्यावरून प्रथम वंदे मातरम गाणे गायले. वंदे मातरम रचना बंकिमचंद्र चटर्जी 1875. राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार 1950. संविधान सभा. ध्वजारोहण विक्रम 2026मध्ये नरेंद्र मोदी 13व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण. सर्वाधिक वेळ जवाहरलाल नेहरू 17 वेळा. त्यानंतर इंदिरा गांधी 16 वेळा. नरेंद्र मोदी 13 वेळा. पुढे गज गौरव पुरस्कार 2026. क्षेत्र हत्ती संवर्धन.
जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट. राष्ट्रीय उत्सव ठिकाण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. दिनांक 13 ऑगस्ट 2026. मंत्रालय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय. सुरुवात 2022 पासून. अंतर्गत प्रोजेक्ट एलिफंट अंतर्गत 2026 मधील विजेते हत्ती संवर्धनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 7 माहुतांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. जालदापारा राष्ट्रीय उद्यानातील महावत, पश्चिम बंगाल. कारण आहे पूर परिस्थितीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका व वन्यजीवांना मदत. पुढची बातमी पाहूया. बार्क्लेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट 2026. प्रकार आहे भारतातील सर्वाधिक मूल्यवान कुटुंबीय व्यवसायांची क्रमवारी. एकूण मूल्य टॉप 300 1.46 ट्रिलियन अमेरिकी डॉलर, सुमारे 138 लाख कोटी रुपये. क्रमवारी पाहूया. पहिले आहे प्रथम अंबानी कुटुंब, मुकेश अंबानी. दुसरे आहे कुमार मंगलम बिर्ला कुटुंब. तिसरे आहे जिंदल कुटुंब. चौथे आहे बजाज कुटुंब. पाचवे आहे महेंद्र कुटुंब. पहिल्या पिढीतील कुटुंबीय व्यवसाय. प्रथम गौतम अदानी. महिला नेतृत्वातील कुटुंबीय व्यवसाय. प्रथम आहे प्रिया अग्रवाल हेब्बार, हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्ष आहेत त्या. पुढची बातमी पाहूया. डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार 2026. क्षेत्र आहे पर्यावरण संरक्षण. विजेते आहेत पिचियमल आणि गोविंदमल. राज्य आहे तामिळनाडू. या दोन्ही महिला कार्यकर्त्या तामिळनाडू राज्याच्या आहेत. प्रदान करणारे डॉक्टर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन. तर प्रथम आहे पिचियमल रामनाथपुरम. समुद्रात टाकून दिलेली आणि हरवलेल्या मासेमारीची जाळी करणे, किनारी भाग व समुद्रातील प्लास्टिक कचरा स्वच्छ करणे, कोरल रीफ, कासव व माशांचे संरक्षण. दुसरे पाहूया. गोविंदमल विलुपुरम. शाश्वत शेती आणि हवामान अनुकूल शेती पद्धतींना प्रोत्साहन, सेंद्रिय शेती व माती आरोग्य सुधारणा, शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत छोट्या शेतकऱ्यांना मदत. पुढे पाहूया. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढची बातमी पाहूया. उदारा शक्ती 2026 हवाई सराव. देश भारत आणि मलेशिया. कालावधी 10 ते 14 ऑगस्ट 2026. ठिकाण सुबाग एअरबेस, मलेशिया. सहभागी दल भारतीय वायुसेना आणि रॉयल मलेशियन एअरफोर्स. द्विवार्षिक सराव आहे. दोन्ही देशांमध्ये आळीपाळीने आयोजन. भारतीय वायुसेना IAF, मलेशियन रॉयल मलेशियन एअरफोर्स RMAF. भारत मलेशिया इतर सराव पाहूया. उदारा शक्ती वायुसेना, हरिमाऊ शक्ती स्थलसेना, समुद्र लक्ष्मण नौसेना. पुढची बातमी पाहूया. लष्करी श्वान टायसनला मेन्शन इन डिस्पॅचेस सन्मान. नाव टायसन. प्रकार लष्करी असॉल्ट डॉग. जाती जर्मन शेफर्ड. युनिट 2 पॅरा स्पेशल फोर्स. सन्मान मेन्शन इन डिस्पॅचेस. घोषणा 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ऑपरेशन रक्षाक किंवा ऑपरेशन त्रशीवन. ठिकाण किश्तवाडा जिल्हा, चत्रू बेल्ट, जम्मू काश्मीर. दिनांक फेब्रुवारी 2026. योगदान. दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांचा शोध. आधी पुढे जाऊन दहशतवाद्यांची उपस्थिती निश्चित केली. गोळी लागून जखमी होऊनही पुढे जात राहिले. 3 जैश-ए-मोहम्मद दहशतवादी निष्प्रभाव केले. मेन्शन इन डिस्पॅचेस म्हणजे काय ते पाहूया. लढाईच्या क्षेत्रात दाखवलेल्या शौर्य व कर्तव्यनिष्ठतेसाठी दिले जाणारे अधिकृत लष्करी कौतुक. यावर्षी एकूण
89 जणांना हा सन्मान मिळालेला आहे. टायसन हा एकमेव प्राणी विजेता आहे. पुढची बातमी पाहूया. अलीकडेच कोठे JICA जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी समर्पित प्लास्टिक कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तर गुजरात येथे. स्पष्टीकरण पाहूया. स्पष्टीकरण आहे, प्रकल्प आहे जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी समर्पित प्लास्टिक अपशिष्ट किंवा कचरा प्रकल्प गुजरातमधील नळ सरोवर पक्षी अभयारण्यात सुरू करण्यात आलेला आहे. गुजरात संबंधी महत्त्वाची पाहूया. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहे भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर 2026चे आयोजन गांधीनगरमध्ये झाले. तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर 2026चा पुरस्कार दीनदयाल पोर्टला मिळालेला आहे. गुजरातच्या पुढे पाहूया. गुजरातच्या पिथोरा चित्रकलेला अधिकृत GI टॅग मिळालेला आहे. गुजरात सरकारने शिप बिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी 2026 आणि सायबर आर्थिक फसवणूक EFIR सेवा सुरू केलेली आहे. तसेच भारतातील पहिल्या 10 MWH व्हॅनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाईल. प्रमुख उद्याने व तलाव पाहूया. गीर राष्ट्रीय उद्यान आशियातील सिंहांसाठी प्रसिद्ध. नळ सरोवर, थोल, कंकरिया आणि रिया तलाव. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.